मित्र, आज आपण डिजिटल शिक्षणाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. वास्तविक याची माहिती थोडीशी म्हणण्यात काय अर्थ राहिलेला नाही आता, कारण आपल्याला बरीचशी माहिती आता होत आलेली आहे. गेल्या वर्षभर आपण या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्याला डिजिटल शिक्षण पद्धतीचाच अवलंब करावा लागलेला आहे. आपण प्रयत्न करीत राहिलेलो आहोत. धडपडत का होईना आपण हे वर्ष याच पद्धतीनं पार पाडलेलं आहे. आणि आता आपण कदाचित यावर्षीही पहिलं सत्र याच शिक्षण पद्धतीचा अवलंब आपल्याला करावा लागतो का काय, अशी साधारणपणे परिस्थिती निर्माण झालेली दिसते. पण आपण थोडासा या डिजिटल शिक्षणाचा अधिक थोडासा बारकाईने विचार करूया. हे डिजिटल शिक्षणाचं स्वरूप आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला काय आहे, तर आपण सरळ साधा सिंपलचा फॉर्म आहे की डिजिटल म्हणजे शिक्षणामध्ये काय आहे, तर आपण काय करतो तर अध्यापन प्रक्रियेमध्ये ही जी सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमं जी आहेत किंवा डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक संसाधनं जी आहेत ह्याचा उपयोग आपण शिक्षणासाठी करतो. म्हणजे त्याला आपण डिजिटल एज्युकेशन म्हणतो. म्हणजे मग ह्याच्यामध्ये कोणकोणते येतात तर संगणक असेल, विविध सॉफ्टवेअर्स आहेत, इंटरनेट आहे, स्मार्टफोन आहे, ह्या सगळ्याच बघा आहे की ह्याचा उपयोग आपण एकूण आपली अध्यापन प्रक्रिया ही अधिक प्रभावी व्हावी, चांगली व्हावी यासाठी आपण करणं. मग आता या ठिकाणी आपण काय करतो, मग ह्यात वेगळे भाग येतात. पहिल्यांदा म्हणजे ई कंटेंट, म्हणजे साधा कंटेंट जो आशय असतो त्याचं रूपांतर ई कंटेंटमध्ये करणं. आणि तसं आपण कंटेंट शिकवू शकत नाही, त्याला वेगळा थोडासा फॉर्म आपल्याला बदलावा लागतो. त्याला आशयामध्ये पुस्तकं जे पुस्तकाचं रूपांतर ई पुस्तकामध्ये, हल्ली तर आपण ई लायब्ररीकडे चाललेलो आहोत. आणि आता खूपच म्हणजे चांगल्या म्हणजे केवळ ई पुस्तकामध्ये सुद्धा मी पाहिलं अगदी साधे म्हणजे आपण जरी शालेय शिक्षण बाजूला ठेवलं किंवा महाविद्यालयीन शिक्षण जरी बाजूला ठेवलं, डिजिटल एज्युकेशन जरी बाजूला ठेवलं, सर्वसामान्य आजकालनासुद्धा लोकांनासुद्धा किती सोयी उपलब्ध करून दिली आहेत. आता आपल्याकडे एक सहज मी बघत होतो की एक प्रतिलिपी नावाचं एक साधारणपणे एक सॉफ्टवेअर काहीतरी हे आहे, ॲप आहे. आणि त्याच्यामध्ये खूप मराठी वगैरे कथा कादंबऱ्या वगैरे सगळ्या ते दिले आहेत आणि ते तुम्हाला वाचायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत त्या माध्यमातून. त्याचबरोबर आता तर एक स्टोरी टेल नावाचं जे ॲप आहे, म्हणजे आता ती जी पुस्तकं आहे ती ऑडिओ बुकच्या फॉर्ममध्ये आलेली आहेत. म्हणजे ऑडिओ बुकमधनं आता आपण ते सगळं शिकायला लागलेलं आहे. म्हणजे आता हे करमणुकीसाठी सध्या ते वापरलं जातं, पण आपल्यालासुद्धा ते आपल्याला अभ्यासक्रमासाठी सुद्धा ते वापरता येऊ शकतं. तशा प्रकारचे ॲप तयार होऊ शकतील. आता हळूहळू ते होत जाईल. हा कोरोना काळ संपला तरीसुद्धा मला असं वाटतं आता आपण डिजिटल शिक्षण जे आहे ह्याला काही आपण आता बाजूला करणार नाही, ह्याचा अवलंब होतच राहणार आहे. आणि वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे कॉर्पोरेट जे आहेत हे आता क्षेत्रात यायला लागले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आता आत्तापर्यंत शिक्षणाचा ज्यांचा संबंध नव्हता अशा कॉर्पोरेट बॉडीज ज्या आहेत ह्या कॉर्पोरेट बॉडीज आता ह्याच्यामध्ये उतरायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळं हे सगळं होत जाईल. आणि सगळं जे आपलं जे काही एज्युकेशन ज्या पारंपरिक जे शिक्षण पद्धती आहे ती कधी पुढं सगळं हे डिजिटलमध्येच रूपांतर होतं का काय, अशी एक शक्यता निर्माण व्हायला लागलेली आहे. आता ह्याची वेगवेगळी रूपं कोणती आहेत पहा, तर ई क्लासरूम ज्याला सध्या आपण या पद्धतीने शिकवतो. मी विशेषतः शाळेमध्ये पाहिलं की खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी म्हणून तुम्हाला ह्या वर्षी आपण धडपडत काम जरी करत असलो तरी खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मला असं वाटतं की खूप अडचणी आहेत, त्याला खूप आणखी मर्यादा आहेत, परंतु तरीसुद्धा आपण ह्या आहे त्या कोरोना काळामध्ये चांगला प्रयत्न करत आहोत. एक क्लासरूममध्ये काय केलं ह्यासाठी तो खूप ॲप्स बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे ते टीचिंग इट असेल म्हणा किंवा आणखी कुठलं ई क्लासरूम आहे, मायक्रोसॉफ्टचे क्लासरूम आहेत, हे वेगवेगळ्या आणि त्यांचं शाळेनं त्यांनी फुकट दिले आहेत लक्षात. आता या ठिकाणी ई क्लासरूममध्ये काय पहा, जरी म्हणजे शिक्षक वर्गात फळ्यावर शिकवत आहेत, त्याचं रेकॉर्डिंग होतं आहे, मुलं सगळे ऐकतात, आपल्या घरी ऐकत आहेत, बघत आहेत, मुलं हात वर करून प्रश्न विचारत आहेत, शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत आहेत, मुलं उत्तरं देत आहेत, मुलं शंका विचारत आहेत. अशा पद्धतीने ई क्लासरूम सध्या चालू आहे शाळांची. एवढंच नव्हे तर मुलांना स्वाध्याय देत आहेत. आता दोन पद्धतीने स्वाध्याय अशा काही ठिकाणी मी शाळात पाहिलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करत की त्यांनी स्वाध्याय देत आहेत आणि त्या मुलांनी लगेच ते स्वाध्यायाचं उत्तर हे व्हॉट्सअपमध्ये पाठवून ते शिक्षकांनी तपासून घ्यावं, ही काही ठिकाणी पद्धत आहे. आणि काही ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांनी स्वाध्याय फक्त शिक्षक देत आहेत, त्यांनी मात्र तो स्वाध्याय जे आपल्या बुकमध्ये म्हणजे आपल्याला काय म्हणतो हार्ड कॉपीमध्ये ते लिहायचं वहीमध्ये आणि दर शनिवारी वगैरे त्या शाळेमध्ये सबमिट करायचं आहे. मग ते शिक्षकांनी चेक करायचं. म्हणजे अशा पद्धतीने देखील ह्या ई क्लासरूमचं सध्या कामकाज
चालू आहे. आता हा जो ई क्लासरूम आहे, तर ह्या ई क्लासरूमचा मी म्हणलं तुम्हाला उपयोग विशेषतः शालेय शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे. महाविद्यालयाने होतं, पण महाविद्यालयात थोडं ई क्लासरूम तितक्या पद्धतीने काय होतं ना मला माहीत नाही फारसं, कारण कोरोनामुळं कुठं तसं पाहायला फारसं जाता येत नाही, पण शाळामध्ये मात्र मी स्वतः पाहिलेलं आहे सगळं. नंतर ऑनलाईन अध्ययन पहा, म्हणजे या ठिकाणी जसं नुसतं ई क्लासरूम म्हणजे प्रत्यक्ष क्लासरूममध्ये मुलांनी भाग घेणं किंवा क्लासरूम शिक्षण शिकवणं आणि मुलांनी ऐकणं हा एक भाग झाला. पण ऑनलाईन मुलं अध्ययन करतात, लक्षात घ्या. म्हणजे वर्गातल्या शिक्षकांचे ऑनलाईन अध्ययन करतायत, ह्या तर त्यांचा ज्याला काय म्हणतो फॉर्मल एज्युकेशनचा भाग झाला. परंतु हे जे काय ऑनलाईन अध्ययन, तर मुलं वेगळ्या देखील म्हणजे वेगळ्या विषयांचा देखील अभ्यास आपल्या नेटवरून वगैरे हे सगळं करत जात आहेत. हा देखील त्यातला भाग आहे. तसंच तोच प्रकारचं ई अध्ययनचा, म्हणजे जसं मग मी म्हणतो तुम्हाला की इंटरनेटवरून तुम्ही काढलेलं आहे, इंटरनेटवरून तुम्ही घेताय, सगळं शिकताय. मुलं विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या बाबतीत हा जास्त हे होतो की बाबा मुलं आता समजा प्राध्यापकांनी काहीतरी सांगितलेलं आहे, ते सगळी माहिती आता मुलं वेगळ्या वेगळ्या वेबसाईटला जात आहेत आणि वेबसाईटवरून ती सगळी माहिती घेत आहेत. त्यासाठी आता ना शिक्षकाची गरज पडते ना पुस्तकांची गरज पडते. म्हणजे इतक्या सोपं एका दृष्टीने काम झालेलं आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं पहा की किती फास्ट 1986ला म्हणजे मला वाटतं पहिले जे पुस्तक मी लिहिलं अगोदर प्रकाशित झालं 86ला. पण त्यावेळेला मला पुस्तक लिहिताना फार एक खंत मनात असायची की त्यावेळेला खूप संदर्भ मिळत नसत, कारण सोलापूरमध्ये लिमिटेड कॉलेज, बीएड कॉलेजेस, त्यांच्या लायब्ररी लिमिटेड, त्याच्यातून संदर्भ ग्रंथ लिमिटेड, आणि मग त्याला खंत असायची की आपल्याला चांगले संदर्भ मिळत नाहीत. मग संदर्भ पुण्याला किंवा मुंबईला जायला आपल्याला परवडत नसायचं वगैरे वगैरे. पण आज आता असं होत नाही, लक्षात घ्या. आज कुठेही म्हणजे ॲटली मुंबईला राहणारा मुलगा असू देत, सोलापुरात राहणारा असू देत किंवा कुठल्या त्या खेड्यात राहणारा मुलगा असू देत, त्या मुलाला जी मुंबईच्या मुलाला उपलब्ध आहे तेच खेड्यातल्या मुलालाही उपलब्ध आहे, ते सोलापूरच्या मुलाला उपलब्ध आहे आणि कधीही उपलब्ध नाही, कुठेही उपलब्ध आहे. आणि मग फक्त आता प्रश्न असा आहे की त्यांनी फक्त अध्ययन करण्याचा अवकाश आहे, अध्ययनासाठीचं मटेरियल सगळं त्याला उपलब्ध आहे. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे हा सगळा ई अध्ययनाचा भाग घेतो, लक्षात घ्या मुलांना. नंतर वेबिनार्स आहेत. अलीकडे तर खूप मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी मला वाटतं मी स्वतःसुद्धा 30-40 ठिकाणी अशी व्याख्यानं दिली, वेबिनार्स आम्ही अटेंड केले. आणि सारखं मला वाटतं सध्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी माझंच नाही आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की खूप वेबिनार्स माध्यमातून आपण आता म्हणजे इव्हन आता FD म्हणजे ज्याला फॅकल्टी डेव्हलपमेंट जे तुमचे हे प्रोग्राम जे आहेत कॉलेजचे 6-6 दिवसाचे प्रोग्राम आहेत, ते देखील वेबिनार्सच्या माध्यमातून मी घ्यायला लागलेत. झूम मिटिंगमधून घेत आहेत आणि यासाठी सगळे प्लॅटफॉर्म वापरतात सगळे. म्हणजे ते झूम असेल तुमचं, त्या गुगलचंही असेल, मीट असेल म्हणा किंवा आणखी वेगवेगळे सगळे सॉफ्टवेअर आहेत, ह्या माध्यमातून आता हे वेबिनार्स आपल्याला होत आहेत. आता ह्याचा फायदा काय होतो लक्षात घ्या की मी म्हणलं तुम्हाला की याचा फायदा असं होतो की कुठलाही मनुष्य म्हणजे आज मी परवा आळंदीला लेक्चर दिलं, त्याच्या अगोदर मी नवापूरला एक लेक्चर दिलं, परत नागपूरला दिलं, परत नाशिकला दिलं, पनवेलला दिलं. या ठिकाणी मला ह्या कोरोना काळात इतक्या ठिकाणी जाता येत नव्हतं म्हणून मी वेबिनार्सवर लेक्चर दिले. आता प्रश्न असा आहे की समजा जर हे नसतं तर हे लेक्चर मला तिथं जाऊन द्यावं लागलं असतं. म्हणजे माझा जाण्याचा खर्च असेल म्हणा किंवा आणखी काय असेल म्हणा किंवा माझी एनर्जी असेल म्हणा किंवा ते लोक सगळे एकत्र येण्याची एनर्जी असेल, हे सगळं या ठिकाणी टळलेलं आहे. आणि त्या वेबिनारच्या माध्यमातून वेगवेगळ्या तज्ज्ञांचा लाभ आपण सगळ्यांना त्या मिळतो आहे आणि असे आपण या पद्धतीनं आपण ते देत आहोत किंवा घेत आहोत त्याचा लाभ. नंतर ई बुक, याचाच मी मग अशी म्हणलं तुम्हाला की आता हे सगळे पुस्तकं जे आहेत हळूहळू सगळे ई फॉर्ममध्ये चाललेली आहेत. हे आता जर सध्या आपल्याला काय बघायचं असेल, विशेषतः PhDचं सध्या थिसिस मी लिहिताना किंवा वाचताना किंवा मला काय रेफरन्स पाहिजे असेल तर त्या शोधगंगावर गेलो तर सगळे मागचे रिसर्च आपल्याला पाहायला मिळायला लागलेले आहेत. हे सगळे ई बुकमध्ये फॉर्मॅटमध्ये आल्यामुळं आता इव्हन पुस्तकंसुद्धा आता म्हणजे पुस्तक लेखन जो प्रकार आहे आणि पब्लिकेशन जो काय प्रकार आहे हा तसा फार अवघड होता पूर्वी. आता तो तितका अवघड राहिलेला नाही. मला पुस्तक लिहिता येत नाही किंवा लिहिलं तरी मला छापायला कोण घेणार माझं पुस्तक, कोण छापणार, कोण प्रसिद्ध करणार, हा भाग राहिला नाही. मी माझं पुस्तक लिहिलं तर मी माझ्या याच्यावर टाकू शकतो, सरळ त्या पुस्तकाचं रूपांतर मी ई बुकमध्ये करतो आणि सरळ मी माझ्या याच्यावर टाकतो. हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळं चांगली पुस्तकं आता आपल्याला ई फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून पुढं सगळे वेगवेगळे लेखक असतील, तज्ज्ञ असतील, ही सुद्धा आपापली पुस्तकं जी आहेत ई बुकमध्ये कन्वर्ट करतील किंवा उपलब्ध करून देतील. कदाचित आज काही फुकट मिळत असतील, कदाचित पुढे त्याच्या किमती घेतील मला माहीत नाही, परंतु
हा एक फॉर्म उपलब्ध आहे. जो ऑडिओ बुक मग अशी मी तुम्हाला उल्लेख केला. आता तर ऑडिओ बुक देखील उपलब्ध आहेत. मी म्हणून तुम्हाला की आता ते तुम्ही ॲप घेतलं स्टोरी टेलचं तर त्याला काय थोडीशी नॉमिनल त्याची वर्गणी असते ती भरायला लागते आपल्याला. जसं आपण नेटफ्लिक्सला वगैरे ह्याला भरतो तसे त्याला वर्गणी भरायची आणि आपण त्या ऑडिओ बुक म्हणजे तुम्हाला पाहिजे ती पुस्तकं ऐकायला मिळतात ना. तुम्हाला चांगल्या लोकांच्या ह्याच्यात आवाजात ऐकायला मिळतं तुम्हाला. म्हणजे तुम्हाला वाचायला कंटाळा येतो ऐकायला तुम्हाला मिळते. या माध्यमातून देखील आपल्याला ही शिक्षणाचा जो उपयोग करता येतो आहे. आता याची वैशिष्ट्य काय त्या डिजिटल शिक्षणाची, तर मुळात म्हणजे अध्यापनामध्ये सुलभता येते. म्हणजे बऱ्याच असं होतं पहा की काही गोष्टी अशा असतात की जे शब्द माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येत नाही. म्हणजे विशेषतः शालेय स्तरावर हा प्रश्न फार मोठा असतो. ही संकल्पना असते ती शब्द माध्यमातून नाही व्यक्त करता येत. मग चित्र आपण काही वेळा चित्र दाखवतो, मग काही वेळा चित्रातून देखील चांगली व्यक्त करता येत नाही. मग त्या आपल्याला मॉडेल दाखवतो, असं आपण करत जातो. तर इथे डिजिटल फॉर्ममध्ये काय होतं आपल्याला, तर आपल्याला वेगळे व्हिडिओ ऑलरेडी तयार आहेत. वेगवेगळ्या वेबसाईटवर आपल्याला सगळी माहिती मिळते. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा हार्टचं मला आंतरराष्ट्रीय दाखवायचे, मग मी शाळेत शिक्षक असताना काय करावं लागतं तुम्हाला, मी एक चित्र दाखवायचो आणि सांगायचो किंवा एक मॉडेल दाखवायचो आणि ते सांगायचं की जवळणी काय हे करणे काय नामक तर खालून जातून वर येतं. आता ऑलरेडी त्याचं सगळं जे वर्किंग हे सगळं असलेलं व्हिडिओ उपलब्ध आहेत ना, तेच मी मुलांना दाखवू शकतो. म्हणजे ही सुलभता आलेली. आणि सुलभतेबरोबर पुढचा मुद्दा आहे तो आकर्षक झाला. म्हणजे जे मला फक्त ते मुलांना नुसतं ते चित्रात बघायला मिळत होतं, आता प्रत्यक्ष पाहतो तर हार्टचं वर्किंग कसं चालतं आहे, कुठून जातं रक्त, कुठून कसं जातं वगैरे वगैरे सगळं म्हणजे आकर्षकपणे तो पाहतो आहे. किंवा एखाद्या तुम्हाला शिवाजी महाराजांच्याबद्दलचं एखादी माहिती सांगायची म्हणा किंवा एखाद्या किल्ल्याची युद्धाची माहिती सांगायची आहे. आता युद्धाची युद्धपटशील तयार असतात आपल्याकडं, अशा प्रकारचे काही फिल्म तयार आहेत. तर त्या आपल्याला ह्याच्यातून दाखवता येतात मुलांना. जे मी फक्त वर्णन करणार की फार मोठी लढाई झाली आणि फार घनघोर रणसंग्राम झाला, त्या घनघोर रणसंग्रामातून काय कळावं त्या मुलांना माहीत नाही मला. ते त्या मुलाच्या प्रत्येकाच्या डोक्याप्रमाणे त्याचा घनघोरचा अर्थ लावतील ते. पण ते प्रत्यक्ष पाहतील ना, पानिपतचं युद्ध कसं झालं होतं ते प्रत्यक्ष पाहतील ते. म्हणजे हा जो पाठ आहे लक्षात घ्या, म्हणजे अत्यंत आकर्षक पद्धतीनं आपण हे व्यक्त करू शकतो. हा त्यातला मोठा फायदा आहे. नंतर स्वगतीने सुईच्या वेळेनुसार अध्ययन होत आहे. म्हणजे आता या विशेषतः यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बाबा कधी म्हणजे तसे आता व्हिडिओ तयार आहेत तर तुम्ही कधीही पहा. मुलगा त्याच्या सोडीने पाहिजे. एखादा काम करणारा मुलगा असेल, म्हणजे कॉलेजला जाणारा मुलगा आणि त्याला तो काही पार्ट टाईम काम करत असेल तर तो कामाच्या वेळेव्यतिरिक्त तो शिकेल ना, की ते व्हिडिओ उपलब्ध आहे त्याला, तो पाहिजे व्हिडिओ संध्याकाळी पाहिजे जी त्याच्या सोयीने पाहिजे आणि त्याला जसंच जमेल तर हळूहळू पाहिजे. थोडं थांबेल तो, तेवढा तो पार्ट थांबवेल. त्याआधी समजा एखादा पार्ट व्हिडिओ चालू आहे, तो व्हिडिओ चालला, त्याला असं वाटतं की मला शंका येते, तो थांबेल तो तिथं त्याचे विचार करेल, नंतर पुढे जाईल. ही अवस्था आपल्याकडे नसते. हा त्यातला फायदा आहे. म्हणजे स्वतःच्या गतीने शिकेल, स्वतःच्या वेळेनुसार शिकेल. कुठेही म्हणजे असं म्हणतो ना, कुठेही कधीही आणि कसंही या पद्धतीने सगळं ते अध्ययन होतं. नंतर जगातील तज्ञतेचा लाभ होतो लक्षात घ्या. म्हणजे सायन्समधलाच एखादा विद्यार्थी आहे आणि एखादा फिजिक्सचं एखादा टॉपिक आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा एखादा टॉपिक आहे, ॲटमचा काही टॉपिक आहे, त्याच्यावर अगदी जगातल्या तज्ज्ञ माणसांचा देखील आपले व्हिडिओ देखील ऐकायला मिळेल किंवा डायरेक्टलीसुद्धा त्याचे लेक्चर आपण ऐकू शकू. म्हणजे हा जो काय प्रकार आहे, ज्याला आपण आभासी क्लासरूम त्याला म्हणतो आपण, तर ते जे आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आता आपण पाहिलं की आपल्याकडची जे रणजित सिंग डिसलीने मध्ये सगळा प्रयोग केला आणि अगदी पाकिस्तान असेल किंवा बाहेरचे जे जगातल्या मुलांशी संपर्क साधला, तिथल्या शिक्षणाचा लाभ आपल्या खेड्यातल्या कुठल्या त्या परितेच्या गावातल्या मुलांना मिळवून दिला. हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे जगातल्या तज्ञतेचा लाभ आहे, हा कुठल्याही गावातल्या छोट्याशा खेड्यातल्या माणसाला मिळायला लागला. मी माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये समानता ज्याला म्हणू आपण किंवा समान संधी म्हणू आपण आता उपलब्ध झालेली आहे. आता प्रश्न फक्त असा आहे की त्याचा लाभ तुम्ही किती घेणार आता तुमचा भाग, पण तो संधी मात्र आपल्याला त्या माध्यमातून उपलब्ध करून देतो आहे. म्हणजे कमीत कमी वेळेत पण आता अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येतं. म्हणजे एकाच वेळेला समजा आपण जेव्हा जसं मगाशी म्हणलं तुम्हाला की वेबिनार असं घेतला आपण, एकाच वेळेला हजारो लोकांपर्यंत तुम्ही दिलं. म्हणजे मी लेक्चर दिलं की SCRTला मी बघितलं 8,000 लोक त्याचे हे होते, पाहणारे होते. परवा एक कार्यक्रम झाला त्या सर फाउंडेशनचा वगैरे काहीतरी मी पाहिलं, 8,000 लोकांनी तो कार्यक्रम पाहिला. म्हणजे हे एका वेळेला 8,000 लोकांपर्यंत ते लोक पोहोचले. म्हणजे हा जो प्रकार असतो की इतक्या सहजपणे आपण इतक्या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचतो आपण.
नंतर बहुवर्ग अध्यापनास पोषक आहे. म्हणजे आपल्याकडे कसं पहा की काही वेळा असं होतं की एकच शिक्षक असतो आणि मग त्या शिक्षकाला 2-2, 3-3 वर्ग सांभाळायला लागतात. अशा वेळेला या माध्यमाचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. विशेषतः शालेय शिक्षणामध्ये हा जास्त आपल्याला ओळखीचा भाग आहे. लक्षात घ्या, बहुवर्ग अध्यापन वगैरे. नंतर हे अत्यंत स्वस्त आहे. स्वस्त अशा अर्थानं, म्हणजे मी स्वस्त अशा अर्थानं म्हणतो आहे, लाभार्थ्याची संख्या, एकूण केलेला खर्च आणि लाभार्थी, त्या खर्चाला जर लाभार्थ्यांनी भागलं तर जो काही रक्कम येईल तर ती फार स्वस्त असते. मी बाकी म्हणलं, समजा एक लेक्चर आहे, एक लेक्चर जे आहे त्या लेक्चर 1000 लोकांनी ऐकलं आणि 100 लोकांनी ऐकलं, यात फरक आहे की नाही. एक लेक्चर माणसाने घेतलं, चांगलं लेक्चर घेतलं आणि 100 त्याला समजा आपण 500 रुपये त्या लेक्चरला दिली त्या ऑनरेरियम समजा, आणि 100 लोकांनी ऐकलं, तर काय झालं की की त्या ठिकाणी 500 भागिले 100 ते 5 रुपयाला लेक्चर पडलं. पण तेच लेक्चर 8000 लोकांनी पाहिलं किंवा 10000 लोकांनी पाहिलं तर ते स्वस्तात मिळालं त्यांना ते ज्ञान. म्हणजे अशा अर्थानं हे स्वस्त आहे. आता डिजिटल शिक्षणाचे फायदे कोणते आहेत पहा, तर उच्च दर्जाची गुणवत्ता. लक्षात घ्या, मग कशी म्हणलं त्याचं कारण काय, मी म्हणतो तुम्हाला की अत्यंत चांगल्या माणसांचे आपल्याला सहजपणे आपल्याला हे उपलब्ध होतात आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ, चांगल्या क्वालिटीची माणसं, चांगल्या क्वालिटीचे शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांचं जे काही चांगलं अध्यापन आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. कारण काय असं असतं पहा, आपल्याकडे समजा एक लाखो शिक्षक आहेत, ठीक आहे, सगळेच शिक्षक काही चांगले असतात किंवा वाईट असतात असं नसतं. लक्षात तर मग असतं. मग जे काही चांगले शिक्षक आहेत त्यांचे आपण व्हिडिओ त्यांचेच तयार केले, त्यांचे लेक्चर्स वगैरे ते सगळ्यांनाच पुरवले. म्हणजे आज आपण सर्वच विद्यार्थ्यांना सगळ्यांना चांगले शिक्षक नाही पुरवू शकत, कारण आपल्या मर्यादा आहे. परंतु आपण आता या माध्यमाच्या साहाय्यानं सर्व विद्यार्थ्यांना किंवा अनेक विद्यार्थ्यांना, म्हणून सर्व नाही पण अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षकचं अध्यापन, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं अध्यापन आपण पुरवू शकतो. ह्यातला म्हणून गुणवत्ता म्हणतो. नंतर श्रम आणि वेळेची बचत होते. मग अशी उल्लेख केला तुम्हाला की कमी श्रमामध्ये अनेक लोकांना आपण वेळेमध्ये, थोड्या वेळामध्ये जास्त लोकांपर्यंत आपण शिक्षण दिलं, म्हणजे वेळेची बचत झाली, श्रमाची बचत झालेली आहे. ते विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती. आता विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती म्हणण्याचा उद्देश काय पहा, आता विद्यार्थ्या मग अशी म्हणल्याप्रमाणे विद्यार्थ्याला आवडीप्रमाणे तो पाहिजे, विद्यार्थ्याच्या गतीप्रमाणे तो शिकेल, विद्यार्थ्याच्या सोयीप्रमाणे शिकेल, आणि म्हणून ते शिक्षण विद्यार्थी केंद्रित असं म्हणतो आपण. म्हणजे आता पहा की व्हिडिओ यूट्यूबला गेलो, व्हिडिओ सगळे उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी कधीही पाहिजे, त्याला कधी पाहिजे तेव्हा पाहिजे, विद्यार्थ्याला जे पाहिजे ते पाहिजे. आत्ता आपण जे पाहतो, सध्या आपण जर यूट्यूबला गेलो तर आत्ता पहा, मग गमतीचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. एवढं आपण थोडंसं शालेय शिक्षण बाजूला ठेवू. आपण अगदी ज्यावेळेला घरात नवीन येणारी सून जी असते त्या सुनेला नवीन पदार्थ करायचा आहे तर ती सासूकडून शिकावं लागत असे पूर्वी. आता सासूच नाही घरात, ती आता काय करते, ते यूट्यूबला जाते आणि रेसिपी विचारते आणि रेसिपी बघून ती ते पदार्थ तयार करते. म्हणजे पहा की त्याला ते रेसिपीचा उपयोग झाला. कोणाला डान्स शिकायचा आहे, तो डान्सचं ते नुसतं यूट्यूबला जाऊन म्हणजे मला असाच प्रकार डान्सचं डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे, ते तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. कुठलं पाहिजे ते तुम्हाला पाहिजे ते मिळते, लक्षात घेता येईल. आणि म्हणून अशा अर्थानं विद्यार्थ्याला जे पाहिजे तसं आहे, जे पाहिजे ते शिक्षण पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या ठिकाणी सहजपणे उपलब्ध होते. मी कुठेही आणि कधीही मिळते. म्हणजे या पद्धतीचा फायदा असा की की वैयक्तिक पातळीवर वापरता येते आणि सामूहिक पातळीवर वापरता येते, ह्याच्यातला फायदा आहे. सोयीमाध्यम म्हणजे विद्यार्थ्याला पाहा या ठिकाणी मग अशी म्हणलं मी तुम्हाला की विद्यार्थ्याला आता खरं म्हणजे काम हे राहिलेलं आहे की विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणं एवढंच काम शिल्लक राहिले. अन्यथा तो विद्यार्थी स्वतः शिकणार आहे, तुम्ही शिकवायची काही गरज राहिली नाही त्याला, तो सगळं शिकतो, कारण सगळं उपलब्ध आहे त्याला. यूट्यूबवर गेला किंवा आणखी कुठल्या नेटवर गेला तुम्ही तर सगळं त्याला उपलब्ध आहे. आणि म्हणून हे सोयीमाध्यम म्हणते. तज्ञाचा लाभ सर्व दूरपर्यंत असतो. मग अशी बोललं आपण आपल्याला त्याच्या पण मर्यादा आपण लक्षात घ्या. जरी मग अशी म्हणलं तुम्हाला की सगळं स्वस्त आहे, हे जरी खरं असलं तरी ह्याची सुरुवातीची गुंतवणूक फार मोठी असते, लक्षात घ्या. म्हणजे मग म्हणलं तुम्हाला की नेट पाहिजे, मग त्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला टावर्स उभा करायला लागतात, त्या ह्याचे सगळे सरकारला
सर्वदूर ठिकाणी वीज पुरवठा केला पाहिजे, टेलिफोन कनेक्शन्स गेले पाहिजेत, मोबाईल किंवा आणखी काही तुमचे लॅपटॉप वगैरे चालू राहतील एवढं तरी त्याची रेंज पुरेल अशा पद्धतीची सगळी व्यवस्था करावी लागते. यासाठी मोठा खर्च येतो. विजेची उपलब्धता करून द्यावी लागते. नंतर प्रत्येक अध्ययनकर्त्याकडे लॅपटॉप, स्मार्टफोन आवश्यक आहे. कारण आपण असं पाहतो की सध्या आपण असं म्हणतो आहे की आपल्याकडे जवळजवळ 90 कोटी लोकांकडे लॅपटॉप आहेत आणि हे लॅपटॉप नव्हे स्मार्टफोन आहे, फोन आहेत आणि त्याचे 65 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहे असं आपण म्हणतो आहे. तर हे एवढं आता आपल्याला जर समजा 138 कोटीपर्यंत पोहोचायचं असेल तर तसा विचार करावा लागेल. तशा अर्थानं ते खूप थोडंसं महाग पडतं. नंतर महत्त्वाचे माझ्या दृष्टीने मर्यादा काय येते तर चर्चेतून होणारं अध्ययन होत नाही. म्हणजे विशेषतः महाविद्यालयीन स्तरावर, शालेय स्तरावर सुद्धा, पण महाविद्यालयीन स्तरावर हा फार मोठा भाग असतो. ज्यावेळेला मुलं एकत्र येतात, तरुण मुलं एकत्र येतात, शिकायला येतात, काय इकॉनॉमिक्स असो, पॉलिटिक्स असो, सायन्स असो, कुठं मॅथ्स असो, ही मुलं ज्यावेळेला एकमेकात चर्चा करतात, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतात, तर त्या चर्चेतून जे शिकत असतात ज्याला पिअर लर्निंग म्हणतो आपण, हे शिक्षण या ठिकाणी बंद होतं. लक्षात हा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने ही खूप मोठी मर्यादा आहे. नंतर सामाजिकीकरण होत नाही, दुसरी फार मोठी मर्यादा आहे. आपण शेवटी शिकवतो कशासाठी? हा उद्या देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी म्हणून शिकवतो आहे. तर सामाजिकरण म्हणजे तो एक समाजाचा घटक, जबाबदारी घटक होणार आहे. त्यासाठी काय व्हायला पाहिजे? सोशलायझेशन व्हायला पाहिजे. जर सोशलाइज व्हायचं असेल तर समाजात मिसळलं पाहिजे. जर विद्यार्थी घरात बसूनच सगळे शिकणार असतील, समाजात मिसळणारच नसतील, इतरांच्यात मिसळणार नसतील, तर सामाजिकरण होणारच नाही. आणि मग कसा देशाचा चांगला नागरिक तयार होणार आहे तो? अशा अर्थानं सामाजिकरण ही माझ्या दृष्टीने फार मोठी मर्यादा आहे. नंतर अध्ययन करायची एकाग्रता टिकवणं हे कठीण काम आहे. आता समजा आपण क्लासरूम आपण डोळ्यासमोर घेतला तर काय होतं की क्लासरूममध्ये समजा तुम्ही असं म्हणलं की आम्ही 30 मिनिटाचा किंवा 40 मिनिटाचा आपण तास असतो साधारण शाळेमध्ये, 30 मिनिटाचा, कॉलेजमध्ये 50 मिनिटाचा तास असेल. तर 50 मिनिटाचं लेक्चर समजा तुम्ही घेणार असाल आणि ते व्हिडिओवर बघणार असतील किंवा तुमच्या ऑनलाईन बघत असेल तर तितका वेळ मुलगा बघणं, त्याचे ते पेशन्स राहणं ही खूप अवघड गोष्ट असते. कारण प्रत्यक्ष शिक्षकाने कडे पाहून लक्ष देणं वेगळं आहे आणि त्या ह्याच्यात व्हिडिओ बघणं अवघड आहे. आणि म्हणून ही एकाग्रता टिकवणं खूप हे फार मोठी त्याची मर्यादा असते. पुढं काय होतं की मुलं थांबत नाहीत. मी आतासुद्धा पाहिलं की वेबिनारला वगैरे सुद्धा सुरुवातीला जेवढे लोक अटेंड करतात नंतर कमी होतात. आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सोयीने बघत असतात. सोयीने म्हणजे मग खूपच सोयीने बघतात ते. काही वेळेला दुर्लक्ष पण करतात, असं होतं काही वेळेला. नंतर स्पर्धात्मकता कमी होते, त्यामुळे प्रेरणा कमी होते. ज्यावेळेला वर्गात समूहामध्ये मुलं जेव्हा शिकतात त्यावेळेला मुलं वेगवेगळ्या क्षमतेची मुलं असतात आणि मग त्याला एक चांगली त्यामुळे प्रेरणा मिळत असते की हा माझ्या पुढे गेला, मग मला अभ्यास जास्त केला पाहिजे, मग मी त्याच्या पुढे झालं पाहिजे. आणि त्या स्पर्धेतून जी प्रेरणा निर्माण होते ती इथे मिळत नाही, कारण तो आता घरी एकटाच असतो तो. तसंच शारीरिक विकासाकडे दुर्लक्ष होतं. लक्षात घ्या, म्हणजे सगळ्या घरात बसून तुमचं टी व्ही पुढेच बसणार असेल किंवा तुमचे त्या संगणक कॉम्प्युटर पुढे बसणार असेल किंवा स्मार्टफोन पुढे बसणार असेल तर त्याचा शारीरिक विकास होणार कधी? कसं आहे, ग्राउंडवर गेल्याशिवाय शारीरिक विकास होणार कधी? जर आपण शिक्षणाचा हेतू व्यक्तिमत्वाचा त्रिविधांगाने विकास म्हणजे शारीरिक विकास, भावनिक विकास आणि बौद्धिक विकास मानतो तर यामध्ये फक्त आपण बौद्धिक विकासच करतो आहे. भावनिक विकास करायला किंवा शारीरिक विकास करायला काही स्कोपच नाही आहे. म्हणजे जसं शारीरिक विकासाकडेच दुर्लक्ष होत असं नाही, इव्हन भावनिक विकासाकडे सुद्धा काही प्रमाणात दुर्लक्ष होतं. की काही विषयसुद्धा असे असतात, लक्षात घ्या, जे आता एक उदाहरणार्थ कविता आहे. तर कविता ज्यावेळेला शिक्षक ज्या एका विशिष्ट पद्धतीने सांगतो किंवा एक चांगला लेक्चरर असतो, इतिहासाचा चांगला तो शिवाजी महाराजांचं वर्णन सांगत असतो, एखादं युद्धाचं वर्णन सांगत असतो, तर त्या ठिकाणी त्या घटनेला फार महत्त्व नसतं. लक्षात घ्या, त्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये एक विशिष्ट वृत्ती निर्माण व्हावी, एक आवेश निर्माण व्हावा, जोश निर्माण व्हावा, हा भाग महत्त्वाचा असतो. ते इथं होत नाही. लक्षात घ्या, ते इथं होत नाही. म्हणजे भावनिक विकास व्हायलाही मर्यादा येते आणि शारीरिक विकासाकडे तर पूर्णच दुर्लक्ष होतं. तसं स्वयंमूल्यमापन जे काय स्वयंमूल्यांकन ही प्रक्रिया आहे ती थोडी जटिल होते इथं. कारण खरं आहे, म्हणजे स्वयंमूल्यांकन करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे, खरं आहे. परंतु विशेषतः विद्यार्थी दशेमध्ये स्वयंमूल्यांकन करणं, मी माझं जे काय करतो आहे, ज्या पद्धतीने विचार करतो आहे तो माझा बरोबर आहे का नाही, तसे ज्याला आपण कन्फर्मेशन टेस्ट म्हणतो आपण, तिथं ते होत नाही, ती अडचण येते. म्हणजे मी ज्या पद्धतीने विचार एखाद्या एक साधी गोष्ट मला सांगतो. आपण खरं म्हणजे आत्तासुद्धा काय होतं पहा, एक प्राध्यापक शिकवत असतात आणि पुस्तकं असतात.
मला नेहमी असा प्रश्न यायचा की मी पुस्तक लिहिलं सायकॉलॉजीचं आणि मीच ते वर्गात शिकवायचो. माझ्याकडे असा प्रश्न पडायचा, हे पुस्तक तर मीच लिहिलेलं आहे, मग मुलांना वाचून कळत नाही का? तेव्हा BEdची मुलं म्हणजे ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, मग मी कशा शिकवायला पाहिजे, वर्गात कशाला बोललं पाहिजे? तर होतं काय पाहा लक्षात घ्या, ज्यावेळा आपण यात पुस्तक वाचतो आणि त्याचा अर्थ लावत असतो, त्यावेळा मी जो लावतो अर्थ तोच आहे का ह्याचं मला कुणाकडून तरी कन्फर्मेशन पाहिजे असतं, कुणाकडून एक्सपर्टकडून ती मान्यता पाहिजे असते. हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. तर ते इथं करणं फार अवघड होतं आणि म्हणून ही स्वयंमूल्यमापन प्रक्रिया जी आहे ती थोडी जटिल प्रक्रिया होती आणि तुर्तास तरी कमीत कमी सध्या आपल्याकडं प्रशिक्षणाचा अभाव आहे. तसेच आमचे शिक्षक बंधू जे आहेत खूप मी म्हणून धडपडून खूप चांगले प्रयत्न आपण केले आहेत लक्षात घ्या, पण अजून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात चांगलं प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा अशा मुलांना कसं मोटिवेट करता येईल, मुलांना कंट्रोल कसं करता येईल, मुलांचं लक्ष कसं टिकून ठेवता येईल किंवा किती तासात किती मिनिटांचाच आपण लेक्चर ठेवावं, मध्ये इंटरॅक्टिव्ह कसं होण्यासाठी काय करावं, यासाठी काही वेगळी तंत्र विकसित व्हायला पाहिजेत. त्यासाठी प्रशिक्षणं अत्यंत आवश्यक आहे. अजून ते आपल्याकडे व्यवस्थेने हळूहळू होत जाईल. सध्या तरी तुर्तास तो अभाव असल्यामुळं त्या काही मर्यादा येत राहत आहेत. अन्यथा ही शिक्षण पद्धती आज जरी आपल्याला कोरोना काळातली शिक्षण पद्धती असं वाटत असली तरी भविष्यामध्ये कदाचित याचासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण पारंपरिक पद्धतीला जोडूनच उपयोग करणार आहोत. हे मात्र खरं एक लक्षात घ्या, पारंपरिक शिक्षण पद्धतीला ही पद्धती हुसकावून लावणार नाही किंवा हुसकावून लावणं अपेक्षित नाही. तर पारंपरिक शिक्षण पद्धतीला ही पूरक अशी म्हणून याचा आपण वापर करणं किंवा उपयोग करणं हे आपल्याला अपेक्षित आहे, हे इच्छित आहे. मात्र जर असं कोणी समजायला लागलं की ह्याच पद्धतीने शिकवा आणि मग प्राध्यापक कमी करा, शाळेला शिक्षकच कमी करा, ह्याच पद्धतीने अवलंब करा, तर हे चूक होईल. कारण ह्या मर्यादाची मग अशी म्हणणं त्या फार मोठ्या मर्यादा जरी असं वाटलं तुम्हाला की सर काय 2-3 मर्यादेकडे आपण दुर्लक्ष करू, असं नाही लक्षात घ्या. या फार दूरदृष्टीने विचार केला तर त्या मर्यादा खूपच महत्त्वाच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. तर अशा अर्थानं या आपण पद्धतीकडे पाहायला पाहिजे आणि आपल्याला या पारंपरिक पद्धतीला पूरक पद्धती म्हणून आपली पारंपरिक पद्धती आणि ही दोन्ही मिळून एकूण शिक्षण प्रक्रिया, अध्ययन प्रक्रिया कशी आणखी प्रभावी होईल या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि या दृष्टीने आपण विचार कराल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.